यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीतील विनोबा भावेनगर परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली। जुन्या वैमनस्यातून सूळ उगवण्यासाठी आरोपींनी गॅरेज समोर उभ्या गाड्यांवर पेट्रोल टाकून आग लावली। या आगीमुळे गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेनंतर तातडीने यशोधरानगर पोलिसांनी तपास सुरू करून केवळ काही तासातच या प्रकरणातील 5 आरोपींना अटक केली आहे। त्यापैकी 2 आरोपी अल्पवयीन आहेत। पोलिसांनी सांगितले की गॅरेज मालक आणि आरोपीमध्ये सुमारे 1.5 महिन्यापूर्वी एक वाद झाला होता। त्याच रागातून आरोपींनी आपल्या साथीदाराच्या मदतीने मध्यरात्री हे कृत्य केले। घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींनी पेट्रोल टाकून गाड्यांना आग लावत असल्याचे स्पष्ट दिसत आहे। पोलिसांनी आरोपीकडून चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली मिळवली असून पुढील तपास पोलीस करीत आहे। नमस्कार। यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोमवारी रात्री 12:30च्या दरम्यान एक घटना घडली होती। हमलोग विलाच्या शेजारी एक गॅरेज आहे, 2 व्हीलर दुरुस्तीचं। सय्यद शाहरुख यांचे ते गॅरेज आहे। त्यांच्या गॅरेजमध्ये ज्या दुरुस्तीला बाईक आल्या होत्या त्या बाईकला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता यातील आरोपींनी। तर त्याचा आपण आरोपींना गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून आरोपींना पकडण्यात यश आलेलं आहे। त्यासाठी आपले डीबी पथकाचे गणेश गुप्ता व त्यांच्या टीमने मदतीने आपण आरोपी आणलेले आहेत। तर त्यामध्ये टोटल 5 आरोपी आहेत, त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई चालू आहे। त्यामध्ये 5 आरोपीपैकी 3 आरोपी जे आहेत ते मेजर म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेले आरोपी आहेत आणि बाकीचे जे 2 आहेत ते विधी संघर्षग्रस्त बालक आहेत। ते 3 मध्ये मोहम्मद नूर अन्सारी, शेख अनवर असलम, मोहम्मद इस्माईल अन्सारी असे 3 जण आरोपी आहेत। यामध्ये गॅरेज मालक जो शाहरुख सय्यद व यातील आरोपी शेख अनवर यांचा यापूर्वी एकाच परिसरात राहणं आहे आणि यापूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झालं होतं 1-1.5 महिन्यापूर्वी। त्याचा राग मनात ठेवून यातील आरोपींनी सदरची घटना केलेली आहे।